लाडूचं कौतुक किती करावं काय करावं? काय करावं? लाडूच पेढ्यासारखे लागते तो. फक्त 3 साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात बरं का तायडे. तू सुद्धा जर बनवलीत का नाही, तुझ्या घरातले सगळे तुझे कौतुक करतील. एवढे भारी हे लाडू होतात बघ. करायला सुद्धा खूप सोपे. सगळ्यात सोपी रेसिपी आणि खायला एकदम भारी बरं का. तर एकदम पेढ्यासारखे मऊसूत लाडू बनवण्यासाठी आपण इथं 3 फक्त साहित्याचा वापर केलेला आहे. काय करायचं? 1 किलो बेसन घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं, 400 ग्राम तूप घ्यायचं, जाड कढईचा वापर करायचा बेसन भाजण्यासाठी. 400 ग्राम तूप कढईमध्ये टाकायचं, बेसन टाकून घ्यायचं आणि त्या तुपामध्ये आपल्याला बेसन कमीत कमी अर्धा तास मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे बरं का. सतत हलवत राहायचं. हात दुखला तरी चालेल, पण बेसन हलवायचं बंद करायचं नाही. बेसन जर करपलं तर लाडू खायला कडवट लागतात, म्हणून सतत हलवत राहायचं आणि बेसन सगळीकडून छान असं भाजून घ्यायचं. ते तूप सुटेपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आणि बेसन थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर ते थोडं घट्ट होतं. परत हाताच्या साहाय्याने मऊ करून घ्यायचं. लगेचच मऊ होतं. आणि 1 किलो पिठी साखर घ्यायची. पिठी साखर मिक्स करायची. एक अर्धा तास मिक्स केलं की लगेचच मऊ होतात आणि गोल गोल असे लाडू वळायला सुरुवात करायची. लाडू एकदम पेढ्यासारखे दिसायला सुद्धा होतात, खायला सुद्धा होतात. तू सुद्धा नक्की बनव. करायला खूप सोपे आहेत. तर रेसिपी आवडली